आज आम्हाला जायचं होतं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला. अमृतधाम बस स्टॉपवर पोहोचलो आणि सिटी लिंक पकडली. श्रेयश पहिल्यांदाच नाशिकमध्ये आलेला म्हणून म्हटलं त्र्यंबकला जाऊन येऊ. सिटी लिंकनं सोडला आम्हाला त्र्यंबकला आणि लागलो लाईनमध्ये. आता सध्या लाईन अजून वाढवलेली आहे, त्याच्यामुळे दर्शनाला अजून थोडा वेळ लागतो. त्र्यंबकला या आम्हाला आजी भेटलेल्या. तब्बल आम्ही 7 ते 7.5 तास लाईनमध्ये होतो. पुऱ्या लाईनमध्ये गात होत्या, नाचत होत्या. एनर्जी आणि स्टॅमिना काय राहतो ना, तो या आम्ही आजीकडून बघितलेला. हिमाचलमधून आलेल्या 6 ते 7 दिवस प्रवास करत होत्या, तरी पण अशा होत्या. 6 तास लाईनमध्ये राहून एकदाचा नंबर आलाच, पण 2 सेकंद पण सुखानं दर्शन करून दिलं नाही. दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो. हे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आणि हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. श्रीचं फोटो घेतलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला. तुम्ही जर बाय बस बाय ट्रेन येत असाल नाशिकमध्ये तर 1 डे पास काढायचा सिटी लिंकचा. मग तुम्ही दिवसभर कुठेही फिरू शकताय. पोहोचलो रूमवर, तयारी केली आणि निघालो कोल्हापूरसाठी. रात्रीची 11 वाजता स्लीपर थांबलेली जेवणासाठी, ती डायरेक्ट इचलकरंजीमध्ये थांबली. सगळं आवरलं आणि बस इचलकरंजीमध्ये पोहोचली. इचलकरंजीमध्ये उतरलो, सामान घेतलं, तोपर्यंत श्रीचा मित्र आलेलाच. त्याच्या गाडीवर बसलो आणि डायरेक्ट घर गाठलं. घरी पोहोचलो, फ्रेश झालो आणि निघालो कोकणसाठी. ही आहे कोल्हापूरची नदी, पंचगंगा नदी. पंचगंगा म्हणा या गटरगंगा एकच. कोल्हापूर स्टँडला उतरलो तर लालपरी आपलं वेट करतच होती. बसलो लगेच आणि निघालो. तसंच पोचलो रंकाळ्यावर. हे आहे रंकाळा तलाव, म्हणजेच कोल्हापूरचं मिनी मरीन ड्राईव्ह. इथे यायचं तर संध्याकाळी यायचं. पब्लिक आणि हिरवं दोन्ही भेटणार. मी कोकणला का जात आहे हे तुम्हाला समजणार उद्याच्या ब्लॉगमध्ये, त्यामुळे उद्याचा ब्लॉग नक्की बघा. मी जात होतो ते राधानगरी मार्गे जात होतो आणि फोंडाघाट मार्गे. झोप कधी लागली ती समजलीच नाही आणि बघतोय तर मी पोहोचलेलो दाजीपूरमध्ये. दाजीपूर म्हणजे कोल्हापूरची बाँड्री समाप्त होते आणि सिंधुदुर्गची बाँड्री ही आरंभ होते. या घाटाचं नाव फोंडा घाट आहे आणि तो लगभग 12 ते 15 किलोमीटरचा आहे. घाट पार केला आणि पोहोचलो फोंड्यामध्ये. 4 तासांनी पोहोचलो फोंडा स्टॉपवर. पप्पा आले न्यायला. बसलो गाडीवर आणि पोहोचलो घरी. हे आमचं कोकणातलं घर आहे. एक साईडला गोठा आहे आणि दुसऱ्या साईडला घर आहे. आजचा ब्लॉग इथेच समाप्त. थँक्यू. बाय बाय.